हजारो मतदारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रकाश बर्डे, प्रकाश पाटील, वर्षा मोरे, दीपा गावंड यांनी आज प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 23 मधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सुमारे 10 ते 12 हजार लोक सहभागी झाले होते। या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी वाजवा तुतारी गाडा गद्दारी असा नारा दिला आहे। आज सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, ठाणे महिला अध्यक्ष सुजाताताई घाग यांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक 25 मधील उमेदवार प्रकाश बर्डे, वर्षा मोरे यांनी कळवा पूर्व येथून प्रचंड प्रचार रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। दुपारी 12 वाजता प्रभाग क्रमांक 23 मधून प्रकाश पाटील आणि दीपा गावंड यांची रॅली निघाली। या रॅलीतही प्रचंड जनसमुदाय एकवटलेला होता। या दोन्ही रॅलीमध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते। या दोन्ही रॅली कळव्यातील घड्याळ चौकामध्ये एकत्र आल्या तेव्हा संपूर्ण परिसरामध्ये लोकांच्या गर्दीने संपूर्ण परिसर लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता। और लाडले आमदार आप लोगों के समक्ष माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहब का जोरों से उनकी तालियों से गर्जना करते हुए उनका स्वागत करें। उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 23 च्या उमेदवारांना लोकांचा प्रतिसाद बघता लोकांनी हे स्पष्टपणाने दाखवून दिलंय की आम्ही विकासासाठी मतदान करणार। आणि गेल्या 15-16 वर्षामध्ये बदललेलं कळवा त्याच्या मागे कोणाचा हात आहे हे काही वेगळं सांगणार नको। चाहे वो नगर हो, वाघोबा नगर हो, जब उसके झुग्गी झोपड़ियों का सवाल पैदा हो गया, जब तोड़ने की बातें आई तो आपको याद है कि 4 घंटे हमने ही रेलवे रोको रख के एक जमाने में झोपड़ियों का दाम 8,000 रुपया था, 10,000 रुपया था। आज वो दाम बढ़ के 15 और 20 लाख रुपया हो गया। ये बात सच है कि झूठ है? आज ना कलवा में, ना वाघोबा नगर में, ना किसी एरिया में पानी की दिक्कत है, न लाइट की समस्या है, न रास्ते की दिक्कत है। इतना ही नहीं, तो जो पहाड़ है वो पहाड़ की एक गलियां अब कंक्रीट की हुई है। ये सब हमने किए हुए विकास का दर्शन दिलाती है। असं आहे की तुम्ही इथे उत्साह कार्यकर्त्यांचा बघत असाल। मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की इथले आमचे नेते गेले पण कार्यकर्ते इकडेच राहिले आणि त्याची प्रचिती आज आपल्याला इकडेच दिसत आहे। जे प्रकाश आत्ता बोलला की जी मतं आमदारकीला पडली त्याच पद्धतीने मतदान या 9 नंबरमध्ये 4ही आमच्या उमेदवारांना होईल, त्याबद्दल काही दुमत नाही। मतदार आता जागृत आहेत, त्यांना नक्कीच हे माहिती आहे की जे काही डेव्हलपमेंट या कळव्यात झाली आहे ती फक्त आणि फक्त आमदार जितेंद्र आव्हाडांमुळे झाली आहे। 2009 पासून झाली आहे। आता आपण जिथे उभे आहोत मागेच कावेरी सेतू आहे। मला असं वाटतं की कोणीही हे करू शकलं नसतं। एकमेव जो माणूस हे करू शकला ते जितेंद्र आव्हाड। त्यांनी एकदा काम घेतलं की ते पूर्णतेवर नेतात। त्याचा फायदा 4ही उमेदवारांना या 23 नंबरमध्ये होणार आहे। आणि तुम्ही जो प्रश्न मला पहिला विचारला त्याचं उत्तर परत देतो की प्रचंड बहुमताने 16 तारखेला तुतारी या ठिकाणी वाजणार। ही निष्ठेची आहे की पैशाची लढाई आहे? निष्ठेची विरुद्ध पैशाची अशी ही लढाई आहे। आणि आपण सगळे बघाल की भले लोक पैसे त्यांच्याकडनं घेतील पण निष्ठा सोडणार नाही। निष्ठा ते कामावरच देतील, आव्हाड साहेबांवरच देतील आणि इथल्या 4 उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देतील। आज शक्यप्रमाणात लोकांचा मतदानाचा कौल त्यांनी दिलेला आहे आणि हा फॉर्म वगैरे आज भरायला जात नाही। आज आमच्या एक अध्यक्षांनी काढलेली मिरवणूक आहे
तर त्या मिरवणुकीसाठी आम्ही सामील झालो. नक्कीच या ठिकाणी आव्हाड साहेबांवर सगळ्या लोकांचं प्रेम आहे आणि या प्रेमापोटी सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत. आमचे अध्यक्ष मनोज प्रधान या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढच्या रणनीती करणार आहोत. नक्कीच तुतारी वाढणार. जे आव्हाड साहेबांना मतं पडले तेवढी मतं पडणार, प्लस उघडाचीही अधिक मतं पडणार आहेत. त्यामुळे आमचा विजय नक्कीच आहे. दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे मी. नाही, आनंद खूपच आहे, कारण ही जी सर्व जी लोक आहेत आज जे मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत ही फक्त आणि फक्त आव्हाड साहेबांच्या विकासासाठी जमून आणलेली आहेत. आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे साहेबांचं नाव घेतल्यावर जो प्रतिसाद असतो तो एकदम पॉझिटिव्ह असतो. तो आमच्यासाठी नाही तर साहेबांच्या विकासासाठी आहे. त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे का विकासाला मतं पडतील. आज आम्ही मिरवणूक आहे सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरे 2 कॅन्डिडेट थोड्याच वेळात आमच्याबरोबर सहभागी होत आहेत. आणि सांगायचं म्हटलं तर आज एवढा आनंद आहे का मिरवणुकीलाच तुम्ही बघताय की एवढी लोक आहेत, तर फॉर्म भरताना किती असतील. विकास, फक्त थोडक्यात उत्तर फक्त विकास.